भाषेच्या मुद्द्यावरून आता उत्तर भारतातले काही नेते धमक्यांची भाषा वापरू लागलेत। हिंदीला विरोध नसून मराठी न शिकण्याच्या वादाचा प्रमुख मुद्दा आहे। मात्र काही उत्तर भारतीय नेते आम्ही महाराष्ट्रात राहून देखील मुंबई आणि मराठी शिकणार नाही यावरून धमक्या आणि चिथावणीची भाषा वापरू लागलेत। यामध्ये काही भाजप नेत्यांचा देखील समावेश असल्यानं यावर महाराष्ट्र भाजपची भूमिका काय असेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मैं नहीं बोलता हूँ मराठी, मुझे निकाल के दिखाओ। अगर तुम्हारी हिम्मत है मैं आ रहा हूँ महाराष्ट्र में। उद्धव ठाकरे सुन ले, तेरी गुंडई और हैकरी निकाल दूं। मैं उद्धव ठाकरे, राज ठाकरे और ये जो रावत है, अगर तुम्हारे अंदर दम है तो मैं मराठी नहीं बोलता हूँ, महाराष्ट्र से निकाल के दिखाओ मुझे, रहता हूँ वहीं। तुम्हारी औकात होगी तो सामने आना। हिम्मत है तो बिहारी को निकाल के दिखा दे। नमो नारायण। अभी महाराष्ट्र में आप काही हिंदी चेहरे महाराष्ट्रातच बसून तर काही यूपी बिहार मधून भाषेवरून आव्हानं देऊ लागली आहेत। आम्ही महाराष्ट्रामध्ये राहून मराठी बोलणार नाही, काय करायचं असेल ते करा, अशा धमक्या त्यांनी दोन्ही ठाकरेंना दिल्यात। और किसी में दम है तो हमको महाराष्ट्र से निकाल के दिखाए। अगर मराठी नहीं बोलने पर मैं नहीं बोलता हूँ मराठी, मुझे निकाल के दिखाओ। मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूँ कि अगर तुम्हारे अंदर दम है तो मैं मराठी नहीं बोलता हूँ, महाराष्ट्र से निकाल के दिखाओ मुझे, रहता हूँ वहीं। उद्धव ठाकरे सुन ले, तेरी गुंडई और हैकरी निकाल दूंगा। बिहारी पर और हिंदी भाषी लोगों पर जुल्म किया, याद रखिएगा यह दमन रन बड़ा भीषण होगा, जीवन या मरण होगा, जंग होगा, आर पार होगा। महाराष्ट्र से भड़ाने की हिम्मत की, हम तेरे मान में आके लड़ेंगे, महाराष्ट्र जाएंगे। अगर तुम्हारी हिम्मत है मैं आ रहा हूँ महाराष्ट्र में। अगर तुम्हारी और तुम्हारी गैंग के किसी, मैं उद्धव ठाकरे, राज ठाकरे और ये जो रावत है, इसके गैंग को चैलेंज कर रहा हूं कि मैं महाराष्ट्र आ रहा हूं, बॉम्बे आ रहा हूं। तुम्हारी औकात होगी तो सामने आना, हाथ लगा के देखना। अगर वो हाथ अलग नहीं कर दिया जाएगा तो मेरा नाम बदल देना। तर इकडे भाषिक वादावरच्या मारहाणीवरून महाराष्ट्रामधल्या काही भाजप नेत्यांनी हिंदी भाषिकांवरची गुंडागर्दी खपवून घेणार नसल्याचा इशारा दिलाय। हिंदूंना चोपड्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना, हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय। सरकारने तर कडक पावलं उचलावीच। आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत। मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील आणि अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही। आशिष शेलारसारखी लोक काय बडबडत ती बडबडू दे, ही मतांसाठी आहेत। ज्या वेळेला हे मार खातात त्यावेळेला हा का नसतो, त्यावेळेला हे कुठे असतात? तो यांच्या नादाला लागू नका। भारतीय जनता पक्षाचं पूर्ण राजकारण हे मतांच्या भोवती फिरतंय। त्यांना आता एक कळलं की मराठी माणूस यांच्या पाठीशी उभा राहणार नाही, म्हणून आता त्यांनी त्यांचं पूर्ण लक्ष हे बाहेरनं आलेल्या लोकांकडे वळवलेलं आहे आणि त्यांना खुश करण्यासाठी ह्या त्यांच्या सगळ्या स्टेटमेंट आहेत। वेळ येईल तेव्हा आशिष शेलारांना पण आम्ही या सगळ्याच्या बाबतीतलं उत्तर नीट देऊ। दरम्यान गुंडागर्दी खपवून घेणार नाही असं म्हणणाऱ्या भाजपची भूमिका भाजपच्याच ब्रजभूषण सिंहांच्या वेळेला गप्प का होती असा सवाल होऊ लागलाय। मैडम, कोई पैदा नहीं हुआ जो अयोध्या आ जाए, कोई पैदा नहीं हुआ जो अयोध्या आ जाए। राज ठाकरे दबंग वबंग नहीं है, चूहा है चूहा। तो मैं आपको वीरेश जी वचन देता हूँ, कभी नहीं उतर पाएगा, वो कभी नहीं उतर पाएगा। अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही। हिंदूंना चोपड्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना, हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय। भारतीय जनता पक्ष नेहमीच आपल्या सोयीची अशी भूमिका घेत असतो। ज्यावेळी राज ठाकरे भारतीय जनता पक्षाच्या सोबत होते त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग त्यांना अयोध्येत येण्यास विरोध करत होते ना। त्यावेळी उत्तर प्रदेश सरकारमधल्या किंवा उत्तर प्रदेश भाजपमधल्या कुठल्या नेत्यानं राज ठाकरे यांच्या बाजूने वक्तव्य केलं होतं किंवा महाराष्ट्रातल्या भाजपच्या कुठल्या नेत्यानेही राज ठाकरे यांचं समर्थन केलं नव्हतं। एकूण सगळी सोयीची भूमिका असते। आता तर राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेत आहेत, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध कांगावा होणं स्वाभाविक आहे। भाजपच्या भूमिकेवर विरोधकांनी सवाल उभे केले। भाजपनं 1ली ते 5वी पर्यंत हिंदीचा विषय सक्तीचा केला। टीकेनंतर हिंदीला पर्यायी केलं, मात्र त्यासाठी 20 विद्यार्थ्यांच्या शिफारशीची अटही ठेवली। यावरून आम्ही हिंदीची सक्ती केली नसल्याचा दावा सरकारनं केला। मात्र मराठी प्रेमींसह ठाकरेंनी आंदोलनाचा इशारा दिल्यानं सरकारनं एक पाऊल मागे घेतलं। सरकारनं दोन्ही GR रद्द केले, पण त्याच वेळेला पुन्हा नवी समितीही नेमली।
मात्र एकीकडे सरकारनं GR रद्द केले आणि दुसरीकडे आता सरकारच आम्ही कुणाच्या दबावाला बळी पडणार नसल्याचा दावा करतंय. दरम्यान मराठी अमराठी वादाच्या काही घटना घडल्यानंतर अमराठी माणसांवरचा अन्याय आम्ही खपवून घेणार नसल्याचं भाजप म्हणतंय. त्याचबरोबर मराठी अस्मितेची चिंताही भाजपच करणार असल्याचा शेलारांचा दावा आहे. एकीकडे मुंबईमध्ये भाषेवरून गुंडागर्दी सहन केली जाणार नसल्याचा इशारा भाजपनं दिलाय. दुसरीकडे भाषेच्या वादावरून मारहाणीची घटना राज ठाकरेंच्या मनसेनं केली आहे. मात्र बहुतांश भाजप नेत्यांची टीका राज ठाकरेंच्या ऐवजी उद्धव ठाकरेंवर आहे. हिंदी भाषिकांसाठी भाजपचे शेलार एकाच वेळेला अमराठी आणि हिंदू असे दोन्ही शब्द वापरतायत. वागणुकीवरून आम्ही अमराठी लोकांवर अन्याय होऊ देणार नसल्याचं शेलार सांगतायत आणि मारहाणीवरून हिंदू लोकांना चोपण्यात आनंद मिळतोय का असा सवालही ते करतायत. भाजपचे शेलार एकाच वेळेला हिंदी भाषिकांना हिंदू आणि अमराठीही संबोधतायत. मात्र मग मराठी माणूस हिंदू नाही का असे सवाल भाजपच्या भूमिकेवर विचारले जात आहेत. दरम्यान भाषेच्या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनी केलेल्या काही तुलनाही चर्चेत आहेत. जसं पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हिंदूंचा धर्म विचारून मारलं तसं मुंबईत भाषा विचारून हिंदूंना मारलं जातंय असं म्हणत शेलारांनी मनसैनिकांची तुलना थेट पहलगामच्या हल्ल्याशी केली आहे. नितेश राणेंनी मनसैनिकांना जिहादी म्हटलंय. ठाकरेंच्या मेळ्याला बावनकुळेंनी नौटंकी म्हटलं तर फडणवीसांनी मेळाव्याला रुदाली म्हणजेच दुःखद घटनेनंतर भाडेतत्वावर रडणाऱ्या महिलांचं नाव दिलंय. पहलगाममध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत. त्याला सांस्कृतिक मंत्री म्हणावं असंस्कृतिक म्हणावं याच्यावर संस्कारच काही कुठले नाही. एका देशवासियाला कट्टर देशभक्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकाची तुलना तो पहलगामच्या अतिरेकी करतो. आशिष शेलार आम्हाला अतिरेकी म्हणतो हे माननीय मुख्यमंत्र्याला मान्य आहे का? आपण सन्मार्गाने चालावं, आपण सुबुद्धीने चालावं. आपण सुबुद्धीने चाललो तर दुसऱ्यांना सुबुद्धी येईलच आणि ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते तुम्ही बघितलंच आहे. ज्या पद्धतीच्या काल टीका झाल्या मेळाव्यामध्ये म्हणून म्हणलं जाऊ दे, आज आनंदाचा दिवस. कारण मी जसं सांगितलं की त्यांनी विजय उत्सवाला जसं रुदालीचं स्वरूप दिलं तसं मला आनंद उत्सवाला कुठलंही राजकीय स्वरूप द्यायचं नाही. त्यामुळे मी त्या संदर्भात काही बोलणार नाही. काय करा, तुम्ही आणि एकनाथ शिंदे हे रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा. आम्ही कार्यक्रम लावतो तुमचे रडण्याचे दोघांनी एकत्र, बरं का. कधी फडणवीस गातील, कधी शिंदे तबला वाजवतील, कधी शिंदे गातील, कधी हे तबला वाजवतील आणि तुंतण्यावरती दुसरे डेप्युटी सीएम आहेतच. तर तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये रडण्याचे, जागोजाग रडण्याचे. दरम्यान भारतीय सिनेसृष्टीची स्थापना मराठी व्यक्तीनंच केली आहे. मात्र ठाकरेंचा हिंदीला जर इतकाच विरोध असेल तर आधी हिंदी सिनेमा बनवणारं मुंबईतलं बॉलिवूड सुद्धा हटवावं लागेल अशी टीका शंकराचार्य अभिमुक्तेश्वरांनी केली आहे. सबसे पहले तो उनको वहां से जो हिंदी फिल्म इंडस्ट्री है जिसके कारण मुंबई आज मुंबई है उसको हटाना पड़ेगा, क्योंकि आप स्कूलों में नहीं पढ़ाओगे लेकिन हिंदी मूवी जो है फिल्म वो पूरे विश्व में जाती है. हिंदी बेल्ट से उतना हिंदी का प्रचार नहीं हुआ है जितना महाराष्ट्र के फिल्म जगत से हिंदी का प्रचार हुआ है. दुसरीकडे ज्या 106 हुतात्म्यांनी अंगावर गोळ्या झेलून मुंबई महाराष्ट्रामध्ये आणली त्याच संयुक्त महाराष्ट्राच्या जखमेवर शिंदेचे खासदार प्रतापराव जाधवांनी मीठ चोळण्याचं काम केलंय. मुंबई कधी काळी गुजरातची सुद्धा राजधानी होती असा तर्क त्यांनी एकनाथ शिंदेच्या जय गुजरातच्या नाऱ्यावर दिलाय. आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है. आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है. आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. गुजरात काही हा पाकिस्तानचा प्रांत नाही आहे. गुजरात हा सुद्धा आमच्या भारतातलाच आमच्या शेजारी असणारा आणि विशेष म्हणजे संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळेस होता पूर्वीचा, त्यामुळे गुजरात महाराष्ट्र आपण एकमत होतो. मुंबई त्यांची पण सुद्धा राजधानी होती. काही महिन्यांपूर्वी मुंबई में अभी मारवाड़ी में बात करने का
असं म्हणत एका व्यापाऱ्यानं महिलेला दमदाटी केली होती। तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आया है तो मारवाड़ी में बात करने का, मराठी में बात करने का नहीं, अभी मुंबई बीजेपी का, मुंबई मारवाड़ी का। मराठी बोलला म्हणून एका कंपनीतून कर्मचाऱ्याला काढून टाकण्याच्या बातम्याही आल्या होत्या। नाही इकडे या ना, ते पहिले माशी बोला ना, कस्टमर आम्हाला एवढा टाइम नाहीये, इकडे बेटा बेटा म्हणजे काय, इथं मराठीत बोला तुम्ही। मराठी येत नाही? मराठी येत नाही? क्यों मराठी बोलूं मैं? मराठी येत नाही? तुम मुझे बताओगे मुझे क्या बोलना है? महाराष्ट्र। त्यामुळे आता भाषेवरून गुंडागर्दी सहन न करण्याचा इशारा देणाऱ्या नेत्यांनी तेव्हा काय कारवाई केली असाही सवाल उपस्थित होतोय। तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी ठाकरे बंधूंच्या शालेय हिंदी धोरणाविरोधाचे कौतुक केलंय। भाषेच्या हक्कांचा संघर्ष महाराष्ट्रामध्ये वादळाप्रमाणे जोर धरतोय। तमिळनाडूच्या शाळांमध्ये हिंदी शिकवली तरच निधी देऊ असं बेकायदेशीरपणे वागणाऱ्या भाजपला महाराष्ट्रामध्ये माघार घ्यावी लागली। महाराष्ट्रातील उठाव त्यांना डोळे उघडण्यास मदत करेल। ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात मुंबईतल्या विजयी रॅलीमध्ये दिसलेला उत्साह मन भारावून टाकणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।